चला, बघितलं ना तुम्ही पालख्यांची किती गर्दी आहे. खाली ट्रक वगैरे लागलेले आहेत, लोकांची धावपळ चालली आहे, स्वयंपाक बनवायचं चालले, कपडे कुणाचे धुवायचे चालल्यात, कुणाचं दर्शनाला जाण्याचं चालले. तर अशी वारकऱ्यांची, माऊलींची गर्दी चालूच आहे, त्यांची लगबग चालूच आहे आणि आपली पण सकाळपासूनची लगबग चालू आहे. आपला असा दिवस सुरू झाला आहे, त्यामुळे स्टे ट्यून बघत राहा. दिवसभर काय काय होते ब्लॉगमध्ये, काय काय मी शेअर करते तुमच्यासोबत. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चहा रेडी झालाय. चला आता चहा घेते. तुम्ही पण या चहा घ्यायला सकाळी सकाळी. दोनों खवातीन के साथ ज्यादती की गई और लाहौर के डिफेंसी में ये पर्चा दर्ज हुआ है और ये वाकया किसी मोहनजोदाड़ो या रहीम या. आता मला देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतर मला थालीपीठ पण बनवायचं आहे, म्हणजे धपाटे बनवायचे. त्याचं पीठ पण मी तुमच्यासोबत शेअर करते, मी कसं बनवते ते. पहिली देवपूजा करून घेते. आता देवपूजा करताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सकाळी स्वच्छ अंघोळ करून मग स्वच्छ कपडे घालायचे, त्यानंतर आपले देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आणि मग नंतर दिवा, अगरबत्ती किंवा मग धूप लावायचा. देवांना स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास ना फुलंसुद्धा आपण वाहायची आणि आपले जे इष्टदेव आहे ना त्यांना मंत्र स्तोत्रसुद्धा म्हणायचं, जसं की ओम गणगणपते नमः किंवा मग ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा गायत्री मंत्र किंवा श्रीकृष्ण किंवा विष्णू मंत्रसुद्धा आपण म्हणू शकतो. मनापासून प्रार्थना करायची. कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी किंवा आरोग्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. आरती म्हणू शकतो. नैवेद्यामध्ये आपण फळ, साखर, दूध किंवा घरी बनवलेला जो काय प्रसाद असेल तो सुद्धा आपण देवाला ठेवू शकतो आणि शेवटी नमस्कार करून सर्वांना प्रसाद देऊन आपण सुद्धा प्रसाद घ्यायचा असतो. अशा प्रकारे आपण रोजची 10 ते 15 मिनिटं जर पूजा केली ना मनापासून तर खूप छान आणि मस्त वाटतं मनाला. आणि आपल्या हिंदू परंपरेनुसार देवपूजेचं काय महत्त्व आहे ना ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. जे ईश्वराचे नाते असतं ना आपलं ते एकदम घट्ट होतं. मन शांत आणि प्रसन्न आणि एकाग्र राहतं. तसंच श्रद्धा, भक्ती आणि देवाविषयी नम्रता वाढते आणि आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार, सदाचार याची प्रेरणासुद्धा आपल्याला मिळते. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात एकदम मंगल वातावरण निर्माण होते, अशी श्रद्धा आहे. म्हणून मी रोजची देवपूजा छान प्रकारे करत असते. तर आज मी बनवणार आहे धपाटी आणि धपाट्यासाठी काय काय साहित्य लागतं ना हे सगळं दाखवते मी तुम्हाला. आज धपाट्याचा प्लॅन आहे, कारण भरपूर दिवस झाले दही धपाटे खाल्लेले आणि चला म्हटलं आज थंडीचं वातावरण, म्हणजे पाऊस पण आहे, बाहेर वातावरण पण खूप सुंदर आहे, पालख्या पण जात आहेत, खूप सुंदर आहे, मस्त वाटते वातावरण. तर म्हटलं घरात आज धपाट्याचा प्लॅन होऊन जाऊ दे. चल दाखवते मी काय काय घेतले धपाट्यांसाठी. धपाटे बनवणार आहे त्यासाठी इथं मी सगळ्या प्रकारची पिठं घेतलेली आहेत. इकडं मसाला घेतला आहे, इकडं पण काही मसाले लागणार आहेत आपल्याला ते घेतलेले आहेत. इथं कांदा कोथिंबीर भरपूर चिरून घेतली आहे आणि इकडं पण काही ड्राय मसाले पण लागणार आहे. इथं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पण आहे. तर चला आता पीठ मळून घेते. पीठ मळून झाल्यावर ते आता दाखवते तुम्हाला किंवा मळताना दाखवते. तर आता छान अशी धपाटी तयार करून झालेले आहेत आणि आता दही धपाटे खाणार आहे. बघूया कसं झालं आहे टेस्टीला. आधी धपाटे खाऊन बघते मी. खूपच भारी झालं आहे. इतकं मस्त लागतंय ना. दहीसोबत टेस्ट करू आपण. तुम्ही पण या खायला दही धपाटे आमच्या घरी. यम्मी यम्मी. चला दही धपाटे एन्जॉय करतो, आता नंतर बोलते. हॅलो, तर आता वाजले दुपारचे 12 आणि आता मी निघाले. पालखी जाण्याचा टाईम झालेला आहे. 12-12:30पर्यंत पालखी जाते इथून चौकामधून. आमच्या इथून जवळ आहे, 5 मिनिट लागतात तिथं जायला. तर मी आता चालले. तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवते किती गर्दी असते. तुम्ही पण घ्या पालखीचं दर्शन माझ्यासोबत. चला. जाम गर्दी. सावकाश चला सगळ्यांना सोडतील.
स्वर्गाला सुद्धा ठेवणा करून टाकतो. वा. वारकरी मंडळी सर्व पावले करत आहेत आनंदाने.
बरोबर 4च्या आसपास पालखी मंदिरातून बाहेर पडते. हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. साक्षात तुकोबाराय पांडुरंगाच्या भेटीला निघतात. आज तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं आणि ह्या सोहळ्यात मी गेल्यानंतर मला तिथं हबप श्री चैतन्य महाराज वाडेकर यांचं दर्शन घेण्याचा लाभ मिळाला आणि खरंच माझं नशीब खूप छान आहे. खूप म्हणजे मी कुठल्या जन्माचं पुण्य केलं असेल की मला आज महाराजांचं साक्षात दर्शन घ्यायला मिळालं आणि त्यांच्याशी बोलायला पण मिळालं. त्यांच्याबरोबर मी फोटोसुद्धा काढला आहे, पुढे मी अटॅच करते फोटो. आणि खरंच खूप छान वाटलं महाराजांना भेटून.
आले इथं. पालखी काय अजून गेली नाही, पण मला महाराजांचं दर्शन झालं. महाराज मला दिसले, मी त्यांना भेटले आणि त्यांच्याशी फोटो पण काढलाय. तुम्ही बघितलंच असेल. कुठं आणायचं विसरले. कशाला आपल्या इथं 5 मिनिटाचं अंतर येतं घरी जायला. अरे पण तरी पाऊस पडतोच ना. आता झालं 5 मिनिटात घरी येते. 5 मिनिटं. चला आता आम्ही चाललो घरी. आता घरी गेल्यावर बोलूया. पाऊस पण लई येतोय, छत्री घेतली आम्ही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.